नमस्कार मित्रांनो, मी राहुल गुगराणी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागाशी सकाळी सुरुवात झाली आपल्या व्हिडिओला, परंतु आत्ता का सुरुवात करतोय? आता मी मागाशी वरती आलो होतो, त्यावेळी तुम्ही पाहिलं ढगांचं वातावरण कसं झालं होतं। ढग असे बदलत होते, काळे ढग, इकडचं सीन आणि तिकडचं सीन, दोन्ही सीन वेगळे होते। तिकडनं आता पाऊस आला मागाशी, त्यामुळे आमचं टेरेस पूर्ण भिजलं। आज ॲक्च्युली मी जाणार होतो सिंहगडला, म्हणजे तिकडे जाणार होतो, म्हणजे ह्या कॅमेऱ्याच्या बॅक साईडला तिकडं सिंहगड आहे, तिकडं जाणार होतो आणि नेमकं तिकडनं पाऊस भरपूर आला। त्यामुळे तिकडच्या साईडला जे डोंगर आहेत ना, तिकडनं पाऊस जास्त येतो। तिकडं सगळं सिटी एरिया, इथं पाऊस येतो पण एवढा येत नाही जितकं तिकडनं येतो। तर म्हणलं आता थोडासा वेळ आहे, तर जाऊयात कुठेतरी डोंगरावर आमच्या इथं, तिथं जाऊयात आणि बघूयात वातावरण कसं आहे। मी तुम्हाला दाखवणार तर आहेच आहे, आणि व्हिडिओसुद्धा करायचे आहेत काय काय। आजच्या दिनचर्येमध्ये सकाळचा वेळ थोडासा असा बिनकामाचा वेळ जो म्हणतो तसा वेळ गेला, आणि आताचा वेळ जो आहे तो उपयोगी आणू आपण, बघूयात का होतं। तर मित्रांनो, अखेर व्हिडिओचा मुहूर्त लागला। जसं की मगाशी म्हटल्याप्रमाणे आता जंगलात आहे आपण, आणि हे जंगल असं पावसाळ्यात बहरलेलं असतं, जसं की तुम्ही पाहताय या व्हिडिओच्या माध्यमातून। म्हणजे आत्ता हल्ली 2 दिवस झाले पाऊस पडतो आहे, तर ह्याच्या आधीचे 5-6 दिवस 10 दिवस पाऊस नाही पडला। तर जून महिना संपूर्ण जुलै महिना सुरू होतोय, होईल आता काही दिवसामध्येच, तरी पावसाची काही सुरुवात नाही। त्यामुळं आमचा बाहेर पडण्याचा काही प्लॅन नाही, आणि कामाची सुद्धा गडबड थोडीशी कमी जास्त होते। त्यामुळं बाकी हे जे जंगल आहे, हे आमच्या घरापासलं जंगल, या ठिकाणी रोज सकाळी लोक येतात पाहायला, मी पण येतो, पण असं नेहमी कॅमेरा घेऊन कधी शूट करत नाही, कधी कधी करतो, ते व्हिडिओ तुम्ही पाहताच। तर आज आलेलं आहे, आजचा दिवस थोडासा आहे वेळ रिकामा, आणि सकाळचा वेळ होता रिकामा, पण तो मगाशी म्हटल्याप्रमाणे काही काम नाही केलं। तर समोर खरं होते सुरू जंगल, आणि इथून मग वरती अजून सुंदर नजारे आहेत, पण अगदी काय वॉटरफॉल नाही वरती, पण ठीक आहे, बऱ्यापैकी आपलं जवळच्या ठिकाणी आलेलं बरं पडतं। छोटीशी बाग, आणि तिथून वरती छोटासा एक रस्ता जो डोंगराकडे जातो। मी मगापासून पक्ष्यांचा आवाज ऐकायचा प्रयत्न करतो आहे, पण ह्यात काय रेकॉर्ड झाला नाही आवाज, त्यामुळं तिथं कुठले तरी पक्षी आहेत, कोकिळा पण आहे, आणि बरेच काय, मोर पण दिसतोय, मोर पण ओढतोय। माईक लावल्यामुळं तुम्हाला तो आवाज येणार नाही, माझाच फक्त आवाज आहे। बाकी आता हा डोंगर खरा इथनं सुरू होतो, आणि इथं पूर्वी काय नव्हतं, हे डेव्हलप झालं आहे। आता बरेच जण काय काय म्हणतात की ह्या ठिकाणी आता बाग होणार आहे, कात्रजचे जे सगळी बाग इथं येणार आहे असं म्हणतात काही जण, बरोबर ते बोलतात, प्रत्यक्षात कधी होईल माहीत नाही। पण इथं खूप चांगलं हे जंगल आहे, हे टिकवलं पाहिजे। बाकी झाडं काही अशी फार विशेष नाही आहेत, पण ठीक आहे। ही झाडं मध्यंतरी खूप तोडली होती, का तोडली होती माहीत नाही। ही झाडं, त्या झाडाचा काय फायदा नाही का काय माहीत नाही। ही झाडं तुम्ही बघा काय फायद्याची ती, आणि तोडली होती भरपूर प्रमाणात, आणि वेगळी झाडं लावली होती। मग ही झाडं ऑलरेडी वाढलेली आहेत, आणि ही जी झाडं जास्ती पटकन वाढतात येतात, आणि नवीन झाडं जी लावली होती ती पिंपळाची वगैरे, ती कधी वाढणार, त्याला 20-20 वर्ष लागतात व्हायला। बाकी आपण सरळ जाऊयात ह्या रोडनीवरती। तर मित्रांनो, हा तो आहे मेन स्पॉट, आपलं घर इथून सुरू होतं बघा, हे आपलं घर या ठिकाणी। इथून आपण असं आतमधल्या रोडने असं हा डोंगर असा चढून इथपर्यंत आलो। आता इथून
अजून वरती आपल्याला जायचं आहे. पावसामुळं कसं झालं आहे बघा. तर मित्रांनो, आता हा डोंगर, हा जो ट्रेक आहे, छोटासा ट्रेक आहे माझा नेहमीचा, तो झाला पूर्ण. आता इथून आपल्याला जायचं घरी. आणि तुम्ही पाहताय हा जो पूर्ण सबंध भाग, हा भाग असाच असतो कायम. आणि आता पाऊस पडला त्यामुळे जास्त हिरवळ दिसते आणि कॅमेऱ्याची कमाल आणि वारा जास्त येतोय, मोबाईल बहुतेक पडू शकतो माझा. तर मी आता जातो तिकडं. आणि धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाकी घरी गेल्यानंतर हा व्हिडिओ याची सांगता मी करणारच आहे. चलो बाय. तर मित्रांनो, आता व्हिडिओ करून झाला पूर्ण. आता मला घरी जाऊन व्हिडिओचं एडिटिंग करायचं आहे. हा एक विषय महत्त्वाचा असतो. आता हे झालं व्हिडिओ संदर्भातला भाग. ज्या वेळेला मी व्हिडिओ तयार करतो, व्हिडिओ केल्यानंतर ते एडिटिंग केल्यानंतर मग कुठं तो पुढची प्रोसेस आहे अपलोडची, तिथपर्यंत यायला खूप वेळ लागतो. आणि गंमत अशी होती की माझा जो अभ्यास आहे, मी पूजा पण करतो, मी पत्रिका पण पाहतो. पत्रिकेचा अभ्यास, पत्रिका पाहण्याचा अभ्यास म्हणजे ज्योतिषाचा अभ्यास. ह्या अभ्यासामध्ये पाठांतराचा विषय जास्त आहे आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्याचा विषय जास्त आहे. मग तिथं अभ्यास करायला सुरुवात केली की व्हिडिओचा विषय मागं पडतो बऱ्याच वेळेला बघा. आणि मला निसर्गाची आवड आहे, निसर्गात फिरणं ह्या गोष्टीत. तसा विचार करता मी कमी फिरतो आहे, पण मी आधी खूप फिरायचो. जसं जसं जबाबदारी वाढली तसं फिरणं कमी झालं. पण सांगायचं माझं तात्पर्य आहे की मी जसं व्हिडिओ करतो तसं माझा तो अभ्यास कमी होतो, तो अभ्यास करतो व्हिडिओ माझे कमी होतात. म्हणजे दोन्ही दगडावर असे पाय एकदम असे इथं पाय एकदम तिथं पाय, दोन्ही दगडावर एकदम पाय ठेवू शकत नाही. जसं की हे दोन, हा एक दगड आहे आणि हा एक दगड आहे असा विषय. त्यामुळे समतोलपणा साधून राखून चालावं लागते. समतोलपणा म्हणजे बॅलन्स करत जावं लागते. चलो.